नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 कप ताज्या हिरव्या मटारपासून न भिजवता न आंबवता दह्याचा वापर न करता 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर इथे मी 1 कप मटार घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व वाटाणा ओतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला मुठभर कोथिंबीर, 3 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे एकदम बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण एकदम बारीक गुळगुळीत पेस्ट बनवून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे। अगदी बारीक केल्यामुळे काय होतं, आपला जो डोसा आहे तो अतिशय सुंदर होतो, कुरकुरीत होतो। आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला 1 कप एकदम बारीक रवा स्वच्छ करून घेतलेला, तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या ओलेपणातच आपल्याला सगळा रवा मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। इथे मिक्सरला चिकटलेलं जे वाटण होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मध्यम स्वरूपाचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर बघा, इथे यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे फेटून घेतलेलं आणि 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलला जातो। तर 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे, छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण छान असं हलकं फुलकं होतं आणि आपला डोसासुद्धा छान तयार होतो। तर इथे बघा, पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे। यावरती अगदी हलकंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिश्रण पुन्हा एकदा वर खाली करून तव्यावर सोडून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती मोठा छोटा त्यानुसार तुम्ही डोसा बनवून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने गोल गोल फिरवत इथे डोसा बनवून घेतलेला आहे। अतिशय खमंग असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ज्यावेळेस वरची बाजू सुकल्या जाईल त्यावेळेस आपल्याला अगदी थोडं थोडं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने तेल लावायचं म्हणजे छान असा खमंग भाजला जातो। तर बघा, इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण पलटवून घेतलेला आहे। खमंग कुरकुरीत असा भाजलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊ। इथे आपला मटारचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे, अतिशय सुंदर चवीला झालेला आहे। अशा सोप्या पद्धतीचा नाश्ता हा तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।